नमस्कार. पश्चिम बंगालात ममता बॅनर्जींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली पराभूत झाल्यावर आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन घोषित केलं की राजीनामा देणार नाही जा. ते नसतं का, आम्ही नाही जा. तसं ममता बॅनर्जी म्हणल्या सोडतच नाही पद, आता काय करशील, आता काय करशील. आणि इतक्या लोकांना उकळ्या फुटल्या ना, अगाई ग. म्हणजे जसं काही आता भाजपचं मिळालेलं बहुमत वाया गेलं, सगळं संपलं, भाजपचा कचरा झाला. आता ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपद सोडणारच नाही. आता काय करताल? लबाड. त्याला बिंडोकांची भरती झाली काय? म्हणजे पत्रकारिता करतात की गवत उपटायचा धंदा करून भारा बांधून विकायला बाजारात जातात, कळत नाही मला. गवत दुसऱ्याचं, उपटणारे हे, भारा बांधणारे दुसरेच, आणि पुन्हा विकायला चौथेच. असला धंदा पत्रकारितेत चाललेला आहे. एक त्या मूर्ख लोकांचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे या वाहिनीला तर डिजिटल क्षेत्रात चुत्या मारण्याचा धंदा यापेक्षा काही येतं की नाही, हा मला प्रश्न आहे. म्हणजे हा शब्द असंसदीय नाही आहे. मूर्खत काढायचं, मूर्खत. म्हणजे अख्ख्या निवडणूक काळातले तुम्हाला काही स्क्रीनशॉट दाखवतो. वारं फिरलं, अचानक निर्णय फिरला, बंगालमध्ये चमत्कार घडला, भाजप गेला, ममता आली, ममता गेली, भाजप आलं. अरे अरे पागल झालात की काय? 40-45 मिनिटाच्या आत 2 बातम्या. अरे काय वेडेपणा यार हा. म्हणजे मला कधी कधी वाटतं ना की यांना असं काय मांडायचं असतं, बातमी द्यायची असते की अजून काय द्यायचं असतं, हा मला प्रश्न पडतो. आणि हे असले संजय राऊतांच्या भाषेत येडं फुली फुली बोलत राहतात आणि काही करतात. ते संजय राऊतांच्यामुळे आठवलं पटकन. या बातम्या बघून या भांडूपच्या भडगुंजाला सुद्धा एक वेगळीच खुमखुमी आली. त्यांनी पोस्ट केली, काय म्हणले की ममता बॅनर्जींचा राजीनामा न देण्याचा निर्णय सर्वथा योग्य आहे. का बरं योग्य आहे? ते म्हणले उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता आणि त्यांना कोर्ट म्हणलं की आम्ही कसं काय वापस फिरवायचा, घड्याळाचे काटे उलटे फिरवू शकत नाहीत. अरे भांडूपच्या भडगुंजा, संपादक आहेस, थोडी तरी वरच्या डोक्यात असायला हवी की नको? म्हणजे काय असा राग येतो ना कधी कधी की हे आपल्याला मूर्ख समजतात का, हे मूर्ख असतात. तो म्हणजे आहे काय मला लवकर लक्षात येत नाही. शोध घेतो ना तो हे आहे की हे जनतेला मूर्ख समजतात की यांचा मूर्खपणा जनतेला कळतच नाही असं यांना वाटतं. दोन्ही नसतं बरं का. हे स्वतः मूर्ख असतात आणि यांचा मूर्खपणा जनतेला कळतो सुद्धा. याला कोण सांगायचं भांडूपच्या भडगुंजाला? भाऊ, ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेच्या केसमध्ये फरक आहे. ती मेंटल केस आहे. ही नाही ना, ती मेंटल केस आहे. म्हणजे मानसिकदृष्ट्या जेव्हा आघात बसतो ना पराभवाचा, तशी ती केस आहे. ही केस जराशी वेगळी होती, ती केस जराशी वेगळी होती. उद्धव ठाकरेंना सरकार सोडावं लागलंय ते 2.5 वर्षाचा कार्यकाल पार पडल्यानंतर. सरकार 5 वर्षासाठी बनत असतं. उद्धव ठाकरेंनी सोडलं नसतं, नाना पटोलेंनी राजीनामा दिला नसता, शरद पवारांनी विधानसभा अध्यक्षाची निवड करायला आडवा पाय घातला नसता. घालीन आडवी टांग पाडी नव्हताना, हे त्यांचं तर म्हणजे नेहमीच ब्रीदवाक्य आहे. असं केलं नसतं आणि मग उद्धव ठाकरेंनी राजीनामा न देता ते सभागृहात बहुमताला सामोरे गेले असते तर कदाचित स्थिती वेगळी झाली असती. असं सुप्रीम कोर्टाला म्हणायचं होतं. म्हणजे 2.5 वर्षाचा कार्यकाल बाकी होता, विधानसभा अस्तित्वात होती. ममता बॅनर्जीची केस कशी वेगळी आहे? आता मेंटल कोण आहे हा प्रश्न मला पडतो. आज 7 मेला हा व्हिडिओ करतोय. विधानसभेची मुदत 7 मेला संपलेली आहे. कलम 172 नुसार, संविधानाचं कलम 172 नुसार राज्यपाल मुख्यमंत्र्यांना पदासीन करतात आणि करतानाच सांगतात की तुमची मुदत 5 वर्षाची. आजपासून 5 वर्ष. तेरा टाइम शुरू होता है अब.
आणि ज्या वेळेला वेळ संपते तेव्हा टाइम्स अप असं म्हटलं जातं. त्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात यावी यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम घेतला जातो. म्हणजे मुख्यमंत्र्यांची मुदत संपण्याच्या आधी किंवा त्या दिवशी नव्या मुख्यमंत्र्याची नियुक्ती केली जावी हा प्रघात आहे, पद्धत आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा यासाठी द्यायचा असतो की सरकार बरखास्त केलं नाही असं वाटू नये की काय हाकलून लावलं यांना, म्हणून राजीनामा देण्याची पद्धत आहे. उलट ज्या दिवशी त्यांचा कार्यकाल संपतो त्या दिवशी राज्यपाल त्यांचं सरकार निकाल जाओ घर को असं म्हणतात आणि नवा मुख्यमंत्री नियुक्त करत असतात. त्यामुळे ममता बॅनर्जीची वेळ संपलेली आहे, त्याला काही कोणी करू शकत नाही. म्हणजे आले ममताच्या मना आणि मलाच मुख्यमंत्री म्हणा असं नसतं. ते असं नसतं बरं का. भांडूपचे बडगुंजे असं नसतं, TV 9वाले असं नसतं. उकळ्या फुटणाऱ्या अनेक विद्वानांना मला सांगायचं आहे की तुम्हाला वाटलं म्हणून हे असं घडत नसतं. बरं, एक जो नियम सांगितला जातो 164 नुसार की त्या बहुमत असलेल्या मुख्यमंत्र्याला राज्यपालांना हटवता येत नाही. अरे हे कसं सांगावं रे तुम्हाला? नागरिक शास्त्र वाचलंय का नाही आयुष्यात? कलम वाचलीत का नाही रे आयुष्यात तुम्ही कधी? ज्या विधानसभेसमोर बहुमत सिद्ध करायचं आहे ती विधानसभा कुठे आहे? झाली, गेली, संपली. त्या विधानसभेचा कार्यकाल संपला. आता नव्या विधानसभेसाठीच्या निवडणुका झालेल्या आहेत. ती नवी विधानसभा येईल, ती आपला नेता निवडेल, सरकारवर विश्वास व्यक्त करेल आणि सरकार बनेल. हां, आता या नव्या विधानसभेत जर ममता बॅनर्जीचं सरकार बनत असेल तर खुशाल बनवावं, का प्रॉब्लेम आहे? पण आताचं पद हे संपलेलं आहे. संजू बाबा काय, संजू बाबा शब्द उगीच संजय दत्तचा अवमान कशाला करायचा? तो बिचारा एका बंदुकीसाठी आत गेला होता, एका बंदुकी ठेवली म्हणून. त्याचे काय असतील थोडेफार संबंध, दोस्ताना बिस्ताना याराना, पण अतिरेक्यांसोबत, दहशतवाद्यांसोबत त्याचा याराना होता असं लोक म्हणतात. इकडे तर वैचारिक दहशतवाद्यांसोबत ह्यांचा याराना आहे काही लोकांचा. त्यामुळे संजू बाबा शब्द वापरत नाही. बडगुंजा ठीक आहे आपलं. बडगुंजाला किंवा तत्सम त्या सगळ्याच लोकांना पुन्हा एकदा नागरिक शास्त्राचं पुस्तक देऊन वाचायला लावण्याची वेळ आहे की बाबांनो, कलम काय ते समजून घ्या, विधानसभा अस्तित्वात आहे की नाही ते समजून घ्या आणि मग बोलायला लागा. अन्यथा फुकाची बडबड ही लोकांचं मनोरंजन करणारी ठरते, एवढंच लक्षात ठेवा. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज